विधिमंडळाच्या मुख्य लॉबीत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी हाणामारी झाली। यानंतर राजकीय वर्तुळातून एकच संताप व्यक्त केला जातोय। आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधान भवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय। त्यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे आपलं मत व्यक्त केलंय। राज ठाकरे यांनी म्हटलंय की विधान भवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली। ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडलाय, काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची। पुढे त्यांनी म्हटलंय की सत्ता हे साधन असावं, साध्य नाही। याचा विसर पडल्यामुळे वाटेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधन शुचितेच्या गोष्टी बोलायच्या। हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो। मी तर मराठी जनतेलाच विचारेन, कोणाच्या हातात दिला आहे महाराष्ट्र, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत। जेव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो, याचा मला अभिमान आहे। कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेव्या दाव्यातून येत नाही, तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं। माझ्या दिवंगत आमदारानं पण विधान भवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला होता। तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता, तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला होता म्हणून। पण यांचं काय, असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारलाय। अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान 1.5 ते 2 कोटी रुपये असतो। हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे? महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबित आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये। सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारतायत की अधिवेशन ही औपचारिकता उरलीये का? या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत। आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढेच हेच प्रमाण मानून भविष्यात विधान भवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। माध्यमांमध्ये जे काही थोडे सुज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की या भंपक प्रकरणात तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका। आणि सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधन सुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करूनच दाखवा। जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्टांना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका, असंही राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय। तुर्तास इतकंच। अशाच आणखी राजकीय घडामोडींसाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।